आज आपण मटका मटन मसाला कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। कांदा घेतलेला आहे आपण, त्यानंतर 2 हिरवी मिरची, टोमॅटो असा मोठा कापून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट, लसूण मसाला, मीठ, धनिया पावडर, गोडा मसाला, मिरची पावडर, हळद आणि जिरे। आणि आपण हे बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे, ते आपण अर्धा किलो घेतले, ते आपण 7 ते 8 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहे। मध्ये आपण आता कांदा घेऊ टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे तो 2 मिनिटं। एकच टिक्का तेलाचा टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतायचा। आता आपला कांदा पण आता व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपण 2 मिनिटं यामध्ये परतून घ्यायचे। त्यामुळे आपण ते बारीक नाही केले जास्त, कारण की आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे। टोमॅटो परतत असतानाच त्यामध्ये आपण 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडे जिरे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। हे पूर्ण परतून झाले, आपण हे काढून घेऊया आणि थंड करून मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेऊ। तर आपण ह्याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे। मातीच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकून घेणार आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये कांदा नाही परतणार आहे, कारण की आपण कांदा टोमॅटो हे आधीच वाटणामध्ये घेतलेलं आहे। जिरे आता आपण हे फक्त जे वाटण केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। ह्याला जास्त नाही, स्टीलच्या चमच्याने नाही तर लाकडी चमच्यानेच तुम्ही ह्याला हलवून घ्यायचे। मसाला आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जे आपण वाटण ह्यामध्ये टाकले, हा मसाला तेलामध्ये परतत असतानाच आपण ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे, की जेणेकरून ते दोन्ही एकत्र परतल्या जाईल। आता हे 2 ते 3 सेकंद फक्त परतून घ्यायचे, कारण की आपण मसाले कांदा टोमॅटो हे आधीच आपण तेलामध्ये भाजून घेतलं होतं वाटण्यासाठी, त्यामुळे ते कच्चं नाही आहे। आता ह्याला किती व्यवस्थित तेल सुटलं, ह्यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करणार आहे। अर्धा चमचा हळद, चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धनिया पावडर आणि 1 मोठा चम्मच कांदा लसूण मसाला। तुम्ही ह्याऐवजी तुमच्या घरचा काळा मसाला सुद्धा वापरू शकता। आणि चवीपुरतं मीठ थोडंसंच टाकायचं, कारण की आपण शिजवताना मीठ वापरलेलं आहे। आता आपण हे सगळे मसाले तेलामध्ये 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया। जोपर्यंत याला तेल सुटत नाही कढईने, तोपर्यंत हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटले बघा तुम्ही। याचा अर्थ काय की आपला मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये आता परतला गेला आहे। आता आपण ह्यामध्ये जे शिजवलेलं मटण आहे ते ॲड करू। आता आपण हे जे मटण टाकले ते मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। एकदम हलक्या हाताने परतायचं आहे, कारण हे भांडं मातीचं आहे, त्याचं लक्ष ठेवायचं आहे कायम। पण हे व्यवस्थित ह्याच्यात परतून घेतले। आता आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणे आपण ग्रेव्ही करायची आहे। तर जास्त पातळ पण नाही करणार आपण आणि जास्त घट्ट पण नाही। आता आपण जे मसाला वाटून घेतलं होतं ते भांडं मिक्सरचं धुवूनच आपण 1 ग्लासाच्या हिशोबाने आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। आपण ह्याला एक छानपैकी उकळी काढून घेऊया। शकता आपल्या भाजीला किती व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया, सर्व करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकू वरतून। अशा प्रकारे आपला मटक्यातला मटण मसाला खाण्यासाठी तयार आहे। तो आपण इंद्रायणी राईस बरोबर घेतला आहे। तुम्ही तांदूळ, तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी कशाबरोबर सुद्धा हे खाऊ शकता।